मराठी भाषेतील मुळाक्षरे म्हणजेच मराठी वर्णमाला आणि त्याच्यातली ही ध्वनिचिन्ह आहेत, ही सगळी ध्वनिचिन्ह आहेत. वर्णमालेत एकूण सध्या वापरात असलेली 51 वर्ण आहेत आणि 51 वर्णांपैकी 15 हे स्वर आहेत आणि 36 व्यंजन आहेत. त्यापैकी आपण आता स्वर पाहणार आहोत. स्वरांमध्ये हा अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, रू, ॲ आणि ऑ. ह्यापैकी रू, रू, लू, लू हे सध्या वापरात नाही आहेत, त्यामुळे सध्या ते शिकवत नाही आहेत, त्यामुळे मी इथे दिलेले नाही आहेत. आणि हे नवीन जे स्वर घातलेले आहेत, विशेष स्वर म्हणू यांना, पण ॲ आणि ऑ हे इंग्रजीतून आपल्याकडे सध्या घेतलेले आहेत, कारण आपण उच्चारामध्ये त्यांचा वापर करतो. आता इथे प्रत्येक स्वरासाठी ध्वनिचिन्हासाठी चित्र दिलेलं आहे. तर त्याच्यासाठी जो शब्द आहे अननस, तर हे सुरुवातीला पहिलं अक्षर अ येतं. तसंच आमध्ये आलं, आ पहिलं अक्षर येतं. इमारतमध्ये ई पहिलं अक्षर येतं, पण ही अक्षरं ही नंतरसुद्धा येऊ शकतात, ही सुरुवातीलाच यायला पाहिजे असे नाही. तर हे चित्रांसकट हे स्वर दिलेले आहेत आणि इथे आपण आता बिना चित्रांचे हे स्वर पाहणार आहोत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, रू, ॲ आणि ऑ. हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्वरांचा उच्चार करताना तो उच्चार स्वतंत्रपणे होतो, त्यांना कशाची मदत लागत नाही. आणि स्वरांचा उच्चार करताना आपली जीभ आपल्या तोंडामध्ये, टाळूला, दातांना कशालाही लागत नाही आणि आपले ओठसुद्धा मिटत नाहीत. अ, आ तुम्ही उच्चार करून बघा. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, रू, ॲ, ऑ. कुठेही आपली जीभ ही आपल्या टाळूला, दातांना कशालाही लागत नाही किंवा आपले ओठही मिटत नाही. तर हे असे 15 स्वर आपण पाहिले. काही स्वर आपण म्हटलं की सध्या वापरात नाहीत, ते शिकवले जात नाहीत आणि हे विशेष स्वर नव्याने आलेले आहेत, ते पण आपण पाहिले. आणि अम आणि आहा हे स्वरादी आहेत, त्यांचा उच्चार स्वराची सुरुवात झाल्यानंतर त्यांचा उच्चार होतो, म्हणून त्यांना स्वरादी म्हणतात. थँक्यू.